नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विवेक पाटील। आज आपल्या टेस्ट सिरीजमधलं जे 4th टेस्ट आपली झालेली आहे त्याचं आपण आज एक्सप्लेनेशन घेणार आहे बघा। तर या आधी हा व्हिडिओ ऐकण्याआधी तुम्ही टेस्ट सोडवावी आणि नंतर हा व्हिडिओ ऐकावा बघा, ठीक आहे। तर तुम्ही टेस्ट सोडवलेली आहे आणि हे एक्सप्लेनेशन आपण घेऊयात बघा। तर आपली जी 4th टेस्ट झालेली आहे त्याचं हे समजा आहे बघा, जे 21/11 ला झालेली आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण घेऊया। तर त्याआधी हे एक्सप्लेनेशन ऐकण्याच्या आधी आपण काय करावं की जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे बघा @umai_academy, ठीक आहे। हे जे टेलिग्राम चॅनल आहे हे सर्वांनी जॉईन करून घ्यावं। हे यासाठी जॉईन करायचं बघा की तुमचे जे काही रँकिंग्स वगैरे जे आहेत ते याच्यावर आलेले आहेत, ॲनालिसिस जे आहे डेप्थ ॲनालिसिस ते सर्व याच्यावर आलेलं आहे बघा, ठीक आहे। तर बघा डायरेक्टली आपण आपल्या पहिल्या पॅसेजकडे वळूया। थोडं डिटेल आज आपण याचं एक्सप्लेनेशन घेऊयात बघा, ठीक आहे। आता आपण याला थोडं डिटेल जाऊया। जे काही तुमची मागची इच्छा होती, मुलांनी मला सांगितली होती की सर थोडं जास्त डिटेल घ्या म्हणून एक्सप्लेनेशन, तर आपण डिटेलच घेऊया आता याचं एक्सप्लेनेशन, ठीक आहे। तर मी हा उतारा वाचतो, जिथं गोल करायला सांगितलं तिथं गोल करायचे, जिथं कॉन्सेप्ट सांगतो त्या लिहून घ्यायच्यात बघा, ठीक आहे। तर बघा इथे काय म्हणतोय, हा भाषा आणि वंश यांची समव्याप्ती मानू नये। काय म्हटलेलं आहे, समव्याप्ती याचा अर्थ काय की त्याचा अर्थ तुम्ही समान मानू नये असा याचा अर्थ आहे। पुढे काय म्हणतोय बघा, याचे मूलभूत कारण की असे की, बघा कारण हा वर्ड आल्यानंतर आयोगाने नेहमीच क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला, सो हा वर्ड तुम्ही कुठेही मिस होता कामा नये। आणि की हा जो वर्ड आहे बघा, की नंतर कॉमा येतो नेहमीच, याच्यानंतर येणारी जी काही विधानं असतात ती इम्पॉर्टंट असतात आणि याच्यावर आतापर्यंत तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर नेहमीच क्वेश्चन आयोगाचे आलेले आहेत बघा। पुढे काय म्हणते बघा, भाषा हे माणसाचे अर्जित वर्णन आहे। आता समव्याप्ती का मानू नये याचं हे कारण सांगतोय बघा, हे भाषा हे माणसाचे अर्जित वर्तन आहे। अर्जित म्हणजे काय, जे आपण बाहेरून घेतो ते त्याला आपण अर्जित म्हणतो। म्हणजे काय, उपजत माणसाच्या अंगात जे नसतं त्याला आपण काय म्हणतो, अर्जित म्हणतो, ठीक आहे। अरिजित सिंग हे नाव तुम्हाला माहिती असेल बघा, म्हणजे जे चांगलं आपण चांगलं जे बाहेरून घेतो, जी संस्कृती आपण बाहेर घेतो त्याला अर्जित हे स्पेसिफिक नाव आहे। अर्जित वर्तन आहे। तर वंश बघा, तर वंश हे अनुवांशिक वैशिष्ट्यांवर आधारित असलेले वर्गीकरण आहे। भाषा बाहेरून आणि तुमचं काय म्हटलंय त्यांनी, वंश काय तर अनुवांशिकते नाही, म्हणजे तुमचं इनबिल्ट आतमधून शरीरामधून आलेला आहे, ठीक आहे। म्हणून त्यांना समव्याप्ती मानू नये, म्हणजे त्यांचा अर्थ जो आहे तो वेगवेगळा आहे बघा, ठीक आहे। शारीरिक प्रकाराशी संबंधित नाही अशा रीतीने मनुष्याच्या अर्जित वर्तनामध्ये कसे फरक पडतात याचे भाषा हे फक्त एक उदाहरण आहे। आता बघा इथं मुलं गफलत काय करतात वाचत असताना, फक्त एक उदाहरण आहे याचा अर्थ काय होतो, ते एकच उदाहरण आहे का, नाही तर अनेक उदाहरणापैकी हे जस्ट एक पहिलं उदाहरण दिलेलं आहे बघा यांनी, फक्त एकच उदाहरण आहे असं होणार नाही याचा अर्थ। पुढे काय म्हणते बघा, समाजशास्त्रात संस्कृती ही संज्ञा बघा, समाजशास्त्रात संस्कृती ही संज्ञा जन्मतः प्राप्त नसते अशा अर्जित वर्तनाकरता वापरली जाते। जन्मतः प्राप्त नसते अशा अर्जित वर्तनाकरता वापरली जाते। आता बघा जेव्हा पॅसेजमध्ये काही प्रमाणे हे वर्ड्स येतात ना, त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत बघा। काय म्हणते इकडे बघा, वापरले जाते गांधील माशा किंवा मुंग्या यांच्या वर्तनाप्रमाणे, हा प्रमाणे वर्त हा शब्द आला, सारखा हा वर्ड आला की याच्यावर आयोगाने नेहमीच क्वेश्चन विचारलेले आहेत, ठीक आहे। यांच्या वर्तनाप्रमाणे संस्कृती रूपी वर्तन बीज पेशींना नियत होत नाही। म्हणजे गांधील माशा आणि मुंग्यांमध्ये काय होते, संस्कृती ही त्यांच्या शरीरानुसार येते, म्हणजे त्यांच्या आतूनच येते, बाहेरून कुठूनही ते घेऊ शकत नाही, संस्कृती बाहेरून घेऊ शकत नाही। आणि माणसाचं काय सांगितलं की अर्जित वर्जन आहे, माणूस बाहेरून घेऊ शकतो असा याचा डिफरन्स सांगितलेला आहे। तर प्रत्येक नवीन पिढीला आधीच्या पिढीतील प्रौढ मंडळीकडून नव्यानेच ती आत्मसात करावी लागते। म्हणजे हे माणसांसंबंधी बोललेलं आहे बघा, इथून पुढे मानवांसंबंधी बोललेलं आहे। जगातील इतर प्राण्यांपेक्षा हा वर्ड काय आहे, पेक्षा हा तुलना करणारा वर्ड आहे। जेव्हा हा वर्ड आलाय तेव्हा आयोगाने याच्यावर क्वेश्चन्स तयार केलेले आहेत बघा। माणसाचे जे श्रेष्ठत्व आहे ते अशा रीतीने अर्जित वर्तणुकींनी प्राप्त केलेल्या मानवी कृतींमध्ये सामावलेले आहे। माणसाला संस्कृतीला जन्म देणारा प्राणी बघा, संस्कृतीला जन्म देणारा प्राणी असे म्हटले जाते, ते योग्यच आहे। दॅट इज बघा, म्हटले जाते हा वर्ड आल्यानंतर इथं संदिग्धता असते, हे आहे की नाहीये, ठीक आहे, आहे की नाहीये असं संदिग्धता असते। पण त्याच्या पुढचा वर्ड काय म्हणतोय बघा, हे योग्यच आहे, ठीक आहे। त्यामुळे जे काय समजलं जातं ते योग्य आहे। त्याला पंख नसतील किंवा समुद्र तरून जाण्याची
त्याला संस्कृतीला जन्म देणारा प्राणी म्हटलं जाते. योग्य त्याला पंख नसतील किंवा समुद्र तरून जाण्यासाठी कल्लेही नसतील, पण तो जहाजे आणि विमाने तयार करू शकतो आणि ती तयार करण्याची व वापरण्याची विद्या संस्कृतीद्वारा संक्रमित होते. कुणाद्वारा संस्कृती होते? संस्कृतीद्वारा संक्रमित होते. पुढे काय म्हणतोय बघा, शत्रूला मारण्यासाठी त्याला अणुकुचीदार नख्या किंवा सुळे नाहीत. त्याकरिता बंदुकीची दारू, स्वयंचलित तोफा यांचा शोध माणसाने लावला आहे. आता इथे इम्पॉर्टंट आहे, हे जो वर्ड आला बघा, जीवशास्त्रीय नियमांहून अन्य रीतीने होत असणाऱ्या या संक्रमणाचा मोठा फायदा असा की, बघा, जीवशास्त्रीय नियमांहून अन्य रीतीने, अन्य रीत म्हणजे काय सांगितलेले आहे? अर्जित वर्जन, जे आपण बाहेरून घेतो ते वर्जन. ठीक आहे, म्हणजे बाहेरून जे आपण घेतो त्या मार्गाने या संक्रमणाचा मोठा फायदा काय? मोठा फायदा, फक्त फायदा आहे का? नाही, मेजर फायदा आहे. ठीक आहे, असा की परिस्थितीशी जुळते घेण्याला त्यात मोठा वाव राहतो. कशात मोठा वाव आहे? जे तुम्ही बाहेरून घेतात ते. ठीक आहे, म्हणजेच काय, जे अर्जित आहे त्यामधून मोठा वाव आहे. परंतु किंतु मात्र याच्यानंतर येणारी विधाने ही महत्वाची असतात, ती लेखकाची महत्वाची विधानं असतात. पुढे काय म्हणते बघा, परंतु जैव पद्धतीने संक्रमित होणाऱ्या वर्तनाचे महत्त्व त्यामुळे कमी होते. कशामुळे कमी होते? तर बाहेरून जे वर्तन घेतो त्याच्यामध्ये परिस्थितीशी जुळते घेण्याला त्यात जास्त वाव आहे. आणि याचा अर्थ काय होतो? जैव पद्धतीने जे संक्रमण होते, जी संस्कृती आपण जैव पद्धतीने घेतो त्यामधून काय होतं? तर कमी वाव असतो. म्हणून त्याचा काय होतं? तर त्याचं महत्त्व उत्तरोत्तर कमी होत जाते. कशामुळे कमी होते? तर जे काही शारीरिक रूपानं आपण जे काही बदल होतात त्याला जास्त वाव नसतो परिस्थितीशी जुळते घेण्यासाठी. ठीक आहे, लक्षात येतं. याच्यावर क्वेश्चन आहे मागं, म्हणून मी सांगतोय बघा. वंश ही संकल्पना समजण्यासाठी हे मूलभूत सत्य समजून घेणे आवश्यक आहे. वंशाचे संक्रमण हे बघा, वंशाचे संक्रमण कसे आहे? जैविक पद्धतीने, आणि जैविक पद्धतीने बघा काय म्हणते, जास्त वाव नाही आहे त्याच्यामध्ये, अथवा शारीरिक असते. समाजातील कीटकात आणि जरा कमी प्रमाणात मांस भक्षक प्राण्यात सुद्धा अन्न प्रकारांची आवड ते प्राप्त करण्याची रीत, आत्मसंरक्षणाकरिता आक्रमकपणा किंवा आक्रमकतेचा अभाव ही सुद्धा अजूनपणा सांगणारा वर्ड आहे बघा. हा शरीराद्वाराच संक्रमित होत असतात. पुढे काय म्हणतो, वंश आणि संस्कृती या भिन्न गोष्टी आहेत. या सत्याला आणखी एक पैलू बघा, या भिन्न गोष्टी आहेत. म्हणजे वरती जे सांगितलेलं आहे ते काय सांगितलंय की ते सगळं भिन्न आहे सांगितलंय, आणि त्याचा आता आणखी एक पैलू सांगतोय बघा. हा आता काय सांगतोय? त्याचा आणखी एक पैलू सांगतोय. आणखी एक पैलू, जगाच्या इतिहासात असे दिसते की संस्कृतीच्या निर्मितीला हातभार लावणारे बघा, एका संस्कृतीच्या, सॉरी हा वर्ड मी विसरलो, स्किप केला होता वाचताना, एका संस्कृतीच्या निर्मितीला हातभार लावणारे सगळे लोक काही एकाच वंशाचे नसतात. म्हणजे काय? एकाच वंशाचे नाही, म्हणजे अनेक वंशांनी मिळून एक संस्कृती निर्माण केलेली आहे, असं तो त्याला पाठबळ देतोय बघा. आणि एकाच वंशाचे लोक सर्व मिळून एकच संस्कृती निर्माण करत नाही. म्हणजे बघा, अनेक वंशाचे लोक मिळून वेगवेगळ्या संस्कृती निर्माण करू शकतात, आणि वेगवेगळ्या वंशाचे लोक एकत्र येऊन एक संस्कृती निर्माण करू शकतात, हे इथे यांनी सांगितलेलं आहे बघा. शास्त्रीय भाषेत बोलायचे तर संस्कृती हे वंशाचे फलन नाही असा इथं वर्ड पाहिजे होता बघा. म्हणजे फलन नाही म्हणजे काय? तर त्याचा तो रिझल्ट नाहीये, वंशाचा रिझल्ट नाहीये. म्हणजे काय? संस्कृती जी आहे ती वंशावर डिपेंडंट नाहीये, संस्कृती इंडिपेंडंट आहे. ठीक आहे, पुढे काय म्हणते बघा, कोणत्याही एका संस्कृतीचे चढउतार जसे आपण अधिक जाणून घेतो तसेच आपल्या ध्यानात येते की ती संस्कृती कोणा एखाद्या अमिश्र वंशांची खास निर्मिती नसते. इतिहासपूर्व इतक्या प्राचीन काळाबाबतही हे खरेच आहे. एका नामवंत पुरातन शास्त्रज्ञाने म्हटले आहे की पुरातत्व शास्त्रज्ञाने सिद्ध केलेले मोठे सामाजिक सत्य हे आहे की, इम्पॉर्टंट आहे बघा, या कीच्या नंतर येणारे सहसा क्वेश्चन्स आलेले आहेत तिकडे. वंश नाहीसा झाला तरी संस्कृती टिकाव धरून राहते बघा. वंश नाहीसा झाला तरी संस्कृती टिकाव धरून जिवंत राहते. जेते म्हणून किंवा शांतिप्रिय बघा, जेते किंवा शांतिप्रिय असे वसाहत करणारे म्हणून येणारे नव्याच वंशाचे लोक जिताची म्हणजे आधीच्या रहिवाशांची जुनी जीवन पद्धती अंगावरून पुढे चालू ठेवतात. कित्येक शतके पाठीमागे पाहणाऱ्या पुरातत्व शास्त्रज्ञाला दिसते की संस्कृती वाहक एका वंशाच्या लोकांवर दुसऱ्या वंशाच्या लोकांनी मात केली तरीच्या नंतर आयोगाचे नेहमी क्वेश्चन आलेले आहेत, तरी पहिल्याची संस्कृती अजिबात नष्ट झाली नाही, झाली असे नाही. एक वंश जाऊन दुसऱ्याच्या करवी तिच्या इतिहासात सातत्य टिकून राहते. बघा आता क्वेश्चन्स याच्यावर काय आलेले आहेत बघा. काय म्हणतोय हा,
पहिला क्वेश्चन जो आहे तो. याचं उत्तर काय देतं बघा, त्याचं उत्तर काय, खाली विधाने वाचून योग्य विधान निवडा. सर्वात महत्त्वाचं काय विचारलेलं आहे, काय विचारलं, योग्य विधान विचारलेलं आहे बघा आपल्याला इकडे. तर योग्यच सांगायचं, दुसरं सांगायचं नाही बघा इकडं. गांधील माशांमध्ये त्यांची संस्कृती जन्मानेच येते. येस करेक्ट आहे बघा. त्या बीजरूपी धारण सांगितलेलं आहे, तर येस करेक्ट आहे. हे जन्मानेच म्हणजे देअर इज नो अदर वे. येस करेक्ट आहे. मानवांमध्ये संस्कृती अर्जित वर्जनाशी संबंधित आहे. अर्जित वर्जनाशी संस्कृती संबंधित आहे. येस हे करेक्ट आहे. म्हणजे काय, आपण आपली भाषा शिकतो वगैरे त्याचं एक उदाहरण सांगितले, तर हे करेक्ट येतं बघा. सो योग्य विचारलं म्हणून दोन्ही विधानं काय त्याची योग्य आहेत बघा. ठीक आहे, याचं उत्तर 3 जातं. पुढे काय म्हणते बघा, हा नेक्स्ट जो आहे तो, खालील विधाने वाचून सहसंबंध ओळखा. ठीक आहे, खालील विधाने वाचून सहसंबंध ओळखा असं आलेलं बघा याच्यामध्ये. तर काय सहसंबंध आहे ते, भाषा आणि वंश यांची समव्याप्ती आणू नये. पॅसेजचा पहिलाच विधान आहे बघा. जेव्हा सहसंबंधाचे क्वेश्चन येतात तेव्हा सर्व दिलेल्या फॅक्ट्स हे योग्य आहेत का हे आपलं तपासणं काम आहे. मग पहिली स्टेप काय आहे आपली, योग्य आहे की अयोग्य आहे ते तपासणे. इकडे काय म्हटलेले बघा, भाषा आणि वंश यांची समव्याप्ती मागू नये हे विधान योग्य आहे. नंतर काय म्हणते बघा, अर्जित वर्तनाशी संबंधित असल्याने भाषेमध्ये फरक पडत जातात हे विधान योग्य आहे. ॲज पर टू पॅसेज येस करेक्ट आहे. बाह्य गोष्टींवर, भाषा बाह्य गोष्टींवर अवलंबून असून वंश अनुवांशिक आहे हे पण विधान आधी योग्य आहे. आता मला सांगा इथे यांनी काय म्हटलं होतं सुरुवातीला, भाषा आणि वंश समव्याप्ती मानू नये. मग का समव्याप्ती मानायची नाही, काय कारण आहे याच्या मागं, काय कारण आहे बघा. तर भाषा बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे बघा. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा इथं भाषा आलाय, वंश आलाय, 2 एंटिटी आल्यात. याचं कारण येताना 2 एंटिटीज आलं पाहिजे, नॉट सिंगल. ठीक आहे, म्हणून सेकंडमध्ये बघा काय, भाषेसंबंधी बोललेलं आहे म्हणून हे कारण होणार नाही बघा. हे फक्त भाषेचं कारण होऊ शकतं, वंशाचं नाही. म्हणून सेकंड जो आहे तो कारण नाही होणार, हे फक्त वाक्य आहे जे योग्य आहे अकॉर्डिंग टू पॅसेज. सेकंडमध्ये काय म्हटले बघा, भाषा बाह्य गोष्टींवर अवलंबून असून अनुवांशिक आहे. येस, भाषा पण आलं आणि वंश पण आलं, जे आपल्या इथं पण आलं आणि इथं आलेलं आहे. येथे दोन्ही गोष्टींना ॲड्रेस करतो. या इकडे काय म्हणते बघा, आता 2 नंबरचा पर्याय बघा, अ ब क योग्य असून क हे अ चे योग्य कारण आहे. आहे क अ चं कारण आहे, कारण सांगतोय. येस करेक्ट आहे बघा हे याचं उत्तर. पुढे बघूया बघा आपण नेक्स्ट. बघा खाली विधाने काळजीपूर्वक वाचून बघा. जेव्हा म्हणतोय ना काळजीपूर्वक वाचायचे, तेव्हा काळजीपूर्वकच वाचायचे बघा. काळजीपूर्वक म्हटल्यानंतर काही ना काही त्यामध्ये गोष्टी. आणि अयोग्य विधान, आता अयोग्य म्हटल्याच्या नंतर काय होतं बघा, अयोग्य म्हटल्यानंतर काय लिहायचं, कशाचं उत्तर द्यायचं, जे विधान अयोग्य असेल त्याचं उत्तर द्यायचं. जे विधान अयोग्य असेल ते आपलं उत्तर असतं. काय म्हणते, वेगवेगळ्या वंशाचे लोक काय म्हणते बघा, एक संस्कृती निर्माण करू शकतात हे विधान योग्य आहे. ठीक आहे, एकाच वंशाचे लोक वेगवेगळी संस्कृती निर्मिू शकतात. येस पॅसेजमध्ये आलेला आहे. अनुमान आहेत बघा हे सर्व काय. तुम्ही म्हणाल की पॅसेजमध्ये एक्झॅक्ट सांगितलं आणि इकडे शकतात केले, तर काय शकतात हे योग्य आहे, कारण की अनुमान आहे हा, कारण की हा अनुमान आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. पुढे काय म्हणते बघा, संस्कृती ही वंशावर आधारित आहे. संस्कृती वंशावर आधारित आहे का, नाही. वंश मेला, वंश संपला तरी संस्कृती जिवंत राहते असं पॅसेजमध्ये आलेलं आहे बघा. म्हणून संस्कृती वंशावर आधारित आहे हे अयोग्य आहे. आपल्याला काय विचारलं, अयोग्य विधान कुठला आहे याच्यामध्ये, केवळ क. तुम्ही जर याचं उत्तर ए आणि ब लिहिलं असेल तर लक्षात घ्या की तुम्ही क्वेश्चन नीट वाचत नाही अजून. ठीक आहे, म्हणून अ आणि ब हे काय होईल, हे योग्य विधानं होतील. आपल्याला काय विचारलं, अयोग्य हे अयोग्य विधान आहे. ठीक आहे, पुढे बघा, जैव पद्धतीने संक्रमित होणाऱ्या वर्तनाचे महत्त्व कशामुळे उत्तर कमी होत जाते. बघा इथं मुलांनी भरपूरच हे करतात मुलं की जैव पद्धतीने विचारलं, उत्तर जैव पद्धतीचं यायला पाहिजे, नॉट भाषा किंवा अर्जित वर्चनाचं. लक्षात येते प्रश्न कशावर आहे आपला, हा जैव पद्धतीने संक्रमित होणाऱ्या वर्तनाच्या संबंधी आहे. उत्तर कशा संबंधी जायला पाहिजे, तर जैव पद्धती. यामध्ये परिस्थिती जुळते घेण्याचा वाव जास्त असल्यामुळे यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये आहे का, नाही. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, हे अर्जित वर्तनाशी सांगितलेलं आहे. जे बाहेरून आपण घेतो, बाह्य लक्षणांवर जे आधारित आहे त्याच्यामध्ये वाव जास्त आहे. यामध्ये या शब्दामुळे हे विधान चुकतं बघा. हा क्वेश्चन तुमच्यासाठी चॅलेंजिंग आहे, हा चुकलाच असणार बघा मॅक्झिमम लोकांचा. पुढे काय म्हणते बघा, जीवशास्त्रीय पद्धतीने होणाऱ्या संक्रमणामध्ये परिस्थिती जुळता घेता येत नाही. येत नाही का, घेता येते पण जास्त घेता येत नाही.
जास्त जुळते घेता येत नाही असं यायला पाहिजे, म्हणून हे विधान सुद्धा अयोग्य जातं. यापैकी नाही याचं 4 उत्तर जातं बघा. आता नेक्स्ट काय आहे बघा, संमती उत्तरामध्ये याचे विश्लेषण केले आहे. कशाचे? संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे, संस्कृती आणि वंशाच्या वेगळेपणाचे यांनी सांगितलेलं आहे बघा याचं. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पॅराकडे आपण लगेच वळूया. बघा, खाली उतारा वाचून 6 ते 10 प्रश्नांची उत्तरे द्या. सामाजिक आणि आर्थिक हक्कांचा आणि लोकशाहीचा संबंध काय, असा हा आहे बघा. सो काय संबंध आहे ते आपल्याला सांगायला पाहिजे बघा. एकदम थोडासा याला फास्ट वाचूया आपण, कारण की बऱ्यापैकी मी आता तुम्हाला कीवर्ड्स बेसिक सांगतोच आहे, तर त्याबरोबर आपल्याला पुढे जायला पाहिजे बघा. काय म्हणतोय, एका चांगल्या नागरिक समाजामध्ये लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार आणि शिक्षण आणि रोजगाराच्या काही किमान सुविधा मिळाल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांच्या मानवी आयुष्याची अप्रतिष्ठा होणार नाही. कशामुळे होते बघा, मानवी काय म्हणते, ज्यामुळे याला आपण नेहमी गोल का करतो, कारण की हे कारण सांगणारे वर्ड्स आहेत म्हणून. ठीक आहे, मानवी आयुष्याची अप्रतिष्ठा होणार नाही. कशामुळे? तर याच्यामुळे अप्रतिष्ठा होऊ शकते. उदाहरणार्थ, जेथे मोठ्या प्रमाणावर भूकबळी जात असतील, आर्थिक आणि शैक्षणिक विषमता मोठ्या प्रमाणावर असेल, तेथे चांगली लोकशाही कशी रुजेल? ठीक आहे, म्हणजे लोकशाही रुजण्यासाठी काय पाहिजे? भूकबळी जायला नको, आर्थिक आणि शैक्षणिक विषमता नको, तर तेव्हा चांगली लोकशाही रुजेल बघा. ज्याने मतदान करून आपले राजकीय मत व्यक्त करायचे, त्या मतदारांचा आवाज वरील हक्कांच्या अभावात निश्चितच दाबला जाईल. कुठल्या? भुकेचा, आर्थिक आणि शैक्षणिक विषमता असेल तर त्यांचा आवाज दाबला जाईल. म्हणूनच इथे इम्पॉर्टंट आहे बघा, हे इम्पॉर्टंट वर्ड आहे. म्हणूनच लोकशाहीसाठी हे हक्क हवेत. लोकशाही आली तर हक्क मागता येतात, आणि थोडक्यात या हक्कांसाठी लोकशाही आणि लोकशाहीसाठी हक्क असा अनन्य संबंध आहे. म्हणजे दोघे पण एकमेकांवर डिपेंडेंट आहेत, ते परस्पर पूरक आहे, असा याला शब्द योग्य होईल बघा. पुढे काय म्हणतोय बघा, हा मानवी हक्क आणि प्रगती जे लोकशाहीबाबत लागू पडते तेच विकासाबाबत, जे लोकशाहीबाबत लागू पडते तेच, एक मिनिट काय म्हणतोय, जे लोकशाहीबाबत लागू पडते तेच विकासाबाबत, तेच, दुसरं काहीच नाही. विकास जर शाश्वत व्हायचा असेल बघा, विकासाचा वेग वाढवायचा असेल, शाश्वत व्हायचा असेल आणि वेग वाढवायचा असेल, तर समाजातील सर्व नागरिकांची प्रतिष्ठा ठेवली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, तर समाजातील सर्व नागरिकांची प्रतिष्ठा ठेवली जाते का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, जर सर्व नागरिकांची प्रतिष्ठा ठेवली जात असेल तर काय शाश्वत होईल, तुमचा विकास शाश्वत होईल, विकासाचा वेग वाढेल. ठीक आहे, हे असं आलेलं आहे. याच्यावर क्वेश्चन नाही बघा मागे, काहींना हक्क नाकारून समाजाचा सर्वांगीण आणि टिकाऊ विकास घडवून आणता येत नाही. तसेच म्हणजे काहींचे जर हक्क तुम्ही नाकारत असाल तर तुम्हाला तो सर्वांगीण विकास करता येणार नाही. पुढे काय म्हणतो, तसेच समाजाचा सर्वांगीण विकास न झाल्यास समाजातील दुर्बल घटकांची प्रतिष्ठा जपता येऊ शकत नाही. थोडक्यात तसेच समाजातील सर्वांगीण विकास न झाल्यास, न या शब्दाला वाचायचं, समाजातील दुर्बल घटकांची प्रतिष्ठा जपता येऊ शकत नाही. थोडक्यात हक्क आणि विकास यांचा देखील अनन्य संबंध आहे बघा. लोकशाहीमध्ये काही कारणांनी लोकांचे हक्क कमी करता येतात का? व्हिएन्ना परिषदेमध्ये जेव्हा एखादा देश, एखाद्या शहराचं नाव येतं त्यावर क्वेश्चन्स आहेत बघा. परिषदेमध्ये हे मान्य करण्यात आले की काही अपवादात प्रसंगी थोड्या काळापर्यंत लोकांचे हक्क मर्यादित करता येतील. थोड्या काळापर्यंत, फक्त जास्त नाही. येथील समाजाची शांती बिघडत असेल, नैतिक मूल्य ढासळत असेल, उदाहरणार्थ मादक द्रव्यांमुळे राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा किंवा इतरांच्या हक्कांचा प्रश्न उद्भवत असेल तर कंडिशन सांगणारा वर्ड आहे बघा. अशा वेळी काही हक्कांवर मर्यादा पडू शकतात. मात्र जुलूम न होण्याचा हक्क, विचार स्वातंत्र्य आणि भेदभावापासून मुक्तता हे 3 हक्क कोणत्याही परिस्थितीत थांबवले जाऊ नयेत बघा. मात्र नंतर येणारी विधान इम्पॉर्टंट असतात, याच्यावर आपण पण क्वेश्चन तयार केलेला आहे. आवाजा पण क्वेश्चन याच्यावर असतो बघा. काय म्हणतोय हा, जुलूम न होण्याचा हक्क, विचार स्वातंत्र्य आणि भेदभावापासून मुक्तता हे 3 हक्क जे सांगितलेत हे कोणत्याही परिस्थितीमध्ये अबाधित राहिले पाहिजेत बघा. ठीक आहे, थांबवले जाऊ नयेत. पुढे काय म्हणते बघा, कोणत्या परिस्थितीत सरकार मानवी हक्कांवर मर्यादा घालू शकेल ते आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये मांडलेले आहे. अशी मर्यादा घालताना जी कायदा करून घालावी त्याचा उद्देश स्पष्ट असावा. नेमक्या मर्यादा काय असतील तेही स्पष्ट करावे. तेही, याच्यावर क्वेश्चन काय, हेही स्पष्ट करावे असं आलेलं आहे. तर ते इथं आहे बघा, नेमक्या मर्यादा काय असतील तेही स्पष्ट करावे. थोडक्यात घातलेल्या मर्यादा बघा, मर्यादा संबंधी तेही हा वर्ड आलाय, फक्त मर्यादा संबंधी आलाय. कायदा करून घालावी किंवा स्पष्ट असावा याच्यावर आलेला नाही. देखील मर्यादा थोडक्यात घातलेल्या मर्यादा देखील छाननी पात्र असाव्या.
त्या मर्यादा गरजेपुरत्याच आहेत आणि टोकाचे जुलूम करण्यासाठी नाहीत हे सरकारने भान ठेवावे. उदाहरणार्थ एखाद्या राजकीय पक्षाला चिरडून टाकण्यासाठी वरील तरतुदींचा वापर करता येणार नाही. राष्ट्रद्रोह करावया करत असलेल्या संस्थेला किंवा पक्षाला मात्र अडवता येईल. तसेच दुसरे उदाहरण म्हणजे आणीबाणीच्या काळात एखाद्या वर्तनावर मर्यादा लावणे, मात्र ही कारवाई तपासण्याचा हक्क न्यायालयाला असेल. पुढे काय म्हणते बघा, आता क्वेश्चनकडे येऊया. काय म्हणते बघा, समाजातील सर्व नागरिकांची प्रतिष्ठा ठेवणे अथवा जपणे का महत्त्वाचे आहे. ठीक आहे, सर्व नागरिकांची प्रतिष्ठा जपण्याने हे का महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळे काय होईल, शाश्वत विकास होईल. सुरुवातीला आले बघा, नंतर विकासाचा वेग वाढेल आणि विकासाचा वेग कमी होणार नाही. हे थोडंसं कमी लागतं, पण आपल्याकडे तसा ऑप्शन नाहीये. काहींचे हक्क जपले जातील म्हणून सर्व नागरिकांची प्रतिष्ठा जपलं आहे का, काहींचे नाही. इथं काय पाहिजे होतं, सर्वांचे हक्क जपले जातील असा वर्ड पाहिजे होता. सर्वांचे हक्क जपले जातील असा वर्ड इकडे पाहिजे होता, म्हणून काहींचे येणार नाही. आता आपलं ॲक्च्युअल जे आहे ते अ आणि क यायला पाहिजे, पण आपल्याजवळ तसा कुठलाही ऑप्शन नाही बघा, अ आणि क सोबत असेल म्हणून ब आपल्यामध्ये यायला नको. इथं ब आहे, इथं ब आहे, इथं ब आहे, तर हेच जवळ जाणारं योग्य आहे बघा. ठीक आहे, पुढं आपण बघूया नेक्स्ट. बघा काय म्हटलेलं आहे इकडे यांनी, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार शासनाने मानवी हक्कांवर मर्यादा घालताना हेही स्पष्ट करावे. काय हेही काय सांगितलं होतं, नेमक्या मर्यादा काय असतील, केवळ क इथं योग्य जातं. तर जे आलेले ते याच्या संबंधित तेही हा वर्ड आलेला नव्हता बघा. ठीक आहे, तेही हा जो आला होता तो फक्त याच्या संबंधी आला होता. हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हा जर वर्ड तुम्ही वाचला नसेल त्याचा अर्थ तुमचं एनालिसिस जे आहे ते कमी आहे. 2018 8 नंबरचा क्वेश्चन आलेला आहे बघा याच्यावर. व्हिएन्ना परिषदेनुसार खालील कोणते हक्क सर्व परिस्थितीमध्ये अबाधित असावे. बघा एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा, त्याच्यामध्ये काही जास्त काही सांगण्याची गरज नाही. बघा 8 नंबरचा क्वेश्चन आहे, याचे उत्तर अ, क आणि ड येते बघा. जुलूम न होण्याचा हक्क, विचार स्वातंत्र्य आणि भेदभावापासून स्वातंत्र्य, नैतिक मूल्यांचा हक्क हे कुठेही आलेलं नाहीये पॅसेजमध्ये, म्हणून ब तुमच्या उत्तरामध्ये कुठं यायला नको बघा. ठीक आहे, याचं उत्तर अ, क आणि ड जातं. नंतर नेक्स्ट बघा, आता बघा आपण पॅसेज वाचताना आपण थोडीसे काय केलं होतं की थोडंसं पॅसेज जास्त डिटेल वाचलेलं आहे आणि जे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण जास्त डिटेल घेत नाही, कारण की तुम्हाला फक्त मी क्वेश्चन्स कुठं फिरवलेले आहेत, काय त्यामध्ये कीवर्ड्स आहेत आणि कशामुळे उत्तर येतात ते सांगतोय. खाली कोणते विधान अयोग्य आहे, जे विधान अयोग्य असेल ते आपलं उत्तर यायला पाहिजे बघा. अयोग्य विचारलं, सामाजिक आणि आर्थिक हक्कांवर लोकशाही अवलंबून आहे, तर येस हे विधान योग्य आहे बघा. ठीक आहे, हे विधान योग्य आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणतोय बघा, हा दुर्बल घटकांची प्रतिष्ठा समाजाच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून आहे, तर हे सुद्धा विधान जे आहे ते योग्य आहे बघा. तर हे कुठून आले आहेत बघा, नेक्स्ट जो विधान आहे ते जर आपल्याला पॅसेजमध्ये जर जायचं असेल तर ते थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे कुठं आलेलं आहे म्हणून. तर बघा, दुर्बल घटकांची प्रतिष्ठा समाजाच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून आहे, तर येस हे करेक्ट विधान आहे बघा. तर कुठं आलेलं आहे बघा, समाजाचा सर्वांगीण विकास न झाल्यास दुर्बल घटकांची प्रतिष्ठा जपता येऊ शकत नाही. म्हणजेच काय, दुर्बल घटकांची प्रतिष्ठा कशावर अवलंबून आहे, समाजाच्या सर्वांगीण विकासावर. जे पॅसेज जे क्वेश्चन मध्ये आलंय तेच आहे बघा इकडे. ठीक आहे, तर दोन्ही विधानं कशी आहेत आता आपण जी बघितलेली आहेत ती दोन्ही विधानं कशी आहेत, हे पण विधान योग्य आहे. ठीक आहे, हे पण विधान योग्य आहे, हे पण विधान योग्य आहे बघा हे. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं अयोग्य म्हणून दोन्ही नाही असं 4 नंबरचं याचं उत्तर जातं बघा. नेक्स्ट बघा काय होतं की व्हिएन्ना परिषद कशा संबंधी होती, व्हिएन्ना परिषद 10 नंबरची, तर ती मानवी हक्कांसंबंधी होती बघा. ठीक आहे, यातला एखादा क्वेश्चन झाला काय एक्सप्लेन करायचा, तर मला नाही वाटत की कुठला आहे म्हणून. बघा परिषद जर पॅसेजमध्ये आली त्यावर क्वेश्चन असतात बघा, एखादा देश, एखादा प्रदेश, एखादी सिटीचं नाव आलं त्यावर क्वेश्चन असू शकतात बघा. ठीक आहे, तर 11 ते 15 आहे बघा, तर याच्यावर आपण डायरेक्ट क्वेश्चन्समध्ये जाऊ द्या. 11 ते 15च्या काय म्हटलेलं बघा, एकही प्राणी प्रकाश संश्लेषण याद्वारे त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करू शकत नाही, हे विधान. आता पॅसेजमध्ये काय आलेलं आहे ते थोडंसं आपण बघूया. काय इथं काय म्हटलं यांनी, एकही प्राणी प्रकाश संश्लेषणाद्वारे त्यांना आवश्यक अशी असणारी ऊर्जा निर्माण करू शकत नाही, कुणीच करू शकत नाही. आणि पॅसेजमध्ये काय आलेलं बघा, काय म्हणतोय हा, सामान्यतः प्राणी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे
त्यांना आवश्यक असलेली निर्माण ऊर्जा निर्माण करू शकत नाही। सामान्यतः जसं आपण काय म्हणतोय बघा की सामान्यतः म्हणजे सर्वसाधारणपणे मी 1 वाजता जेवण करतो। काय म्हटलं आपण इकडे, सामान्यपणे मी 1 वाजता जेवण करतो, म्हणजे मी फक्त 1 वाजता जेवण करतो का? नाही, एक्सेप्शन त्याला असू शकतात की एखाद्या वेळेस मागं पुढे सुद्धा होऊ शकतं। म्हणजे आता इथं काय म्हटलं, आणि मी जर म्हटलं की मी 1 वाजता जेवण करतो तर हे विधान कसं होईल? अर्ध सत्य होईल बघा। ठीक आहे, हे विधान जे आहे ते आपलं कसं होईल? हे अर्ध सत्य होईल बघा। तर याच्यावर 2019ला आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, 2020ला याच टेक्निकवर आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे बघा। बघा आता जर आपण वाचायचं झालं ना तर मला वाटतं की 2019 मध्ये काय आलं होतं बघा, तो एक इसेन्शियल ऑइल संबंधी एक पॅसेज होता बघा, इसेन्शियल ऑइल संबंधी। त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, साधारणतः ज्या वनस्पतीपासून हे तेल काढले जाते त्याच वनस्पतींचे नाव त्यास दिले जाते, असं पॅसेजमध्ये आलं होतं। काय सामान्यतः ज्या वनस्पतीपासून तेल काढले जाते त्याचेच नाव दिले जाते, सामान्यतः म्हणजे काय, आणि त्या पुढे दिलं होतं की काही एक्सेप्शन त्यामध्ये सांगितले होते। आणि क्वेश्चन तयार करताना काय सांगितलं होतं, सर्व इसेन्शियल तेलांची नावे त्यांच्या मूळ वनस्पतीची नावे दिलेली आहेत। हे विधान अर्धसत्य आहे का? तर सामान्यपणे सांगितलेलं आहे म्हणून। ठीक आहे, म्हणजे काय, तेच नाही तर एखाद्या वेळेस एक्सेप्शन त्याला असू शकतात, हे आलेले बघायच्या आधी। म्हणून बघा त्याच लॉजिकवर 2019च्या आणि 20च्या लॉजिकवर आपण हा क्वेश्चन तयार केलेला आहे। ठीक आहे, तर बघा एकही प्राणी प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे त्यांना आवश्यक असणारी ऊर्जा निर्माण करू शकत नाही, तर इथं काय त्याचं उत्तर बघा, तर हे अर्ध सत्य आहे बघा। ठीक आहे, पूर्ण सत्य आहे का? हे नाही। आणि अर्ध असत्य का नाही? कारण की त्यामध्ये मॅक्झिमम पोर्शन जो आहे तो सत्याचा आहे, म्हणून त्याला आपण जे सांगितलं ते अर्ध सत्य आहे असं त्याचं उत्तर काढतो। नेक्स्ट जे आहे बघा, हा इट्स जस्ट फॅक्च्युअल डेटा आहे। हा याच्या आधी पण आयोगाने असा क्वेश्चन्स आलेले आहेत बघा आपल्याला 18ला वगैरे, सो मी हा एकदम फॅक्च्युअल काढायचा म्हणून हा काढला होता। तर याचं उत्तर जे आहे हे 3 जातं बघा। ठीक आहे, इट्स व्हेरी सिम्पल, याला काही रॉकेट सायन्स नाही, पहा आणि सोडवा असा तो आहे बघा। ठीक आहे, त्यानंतर बघा च्याद्वारे विविध तरंग लांबीच्या लहरी वनस्पतींच्या पानांमध्ये शोषल्या जातात। कशाच्या द्वारे? तर याच्यामध्ये काय उत्तर यायला पाहिजे बघा, याचं कशाच्या द्वारे येईल हे, तर हे क्लोरोफिल याचं उत्तर जातं बघा। क्लोरोप्लास्ट जाणार नाही याचं उत्तर, तुम्ही जे लिहिलं असेल तर क्लोरोप्लास्ट जाणार नाही, तर क्लोरोफिलच्या द्वारे विविध तरंग लांबीच्या वनस्पती पानांमध्ये शोषतात। काय लहरी पानांमध्ये शोषल्या जातात। तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं पॅसेजमध्ये आपण जाऊन याला शोधू शकतो कुठं आलेला आहे म्हणून। बघा इथं आलेलं आहे, हे काय म्हणतोय बघा, हा क्लोरोफिलचेही अनेक प्रकार आहेत, त्यांच्याद्वारे म्हणजे काय, क्लोरोफिलच्या द्वारे। ठीक आहे, क्लोरोफिलच्या द्वारे विविध तरंगलांबीच्या लहरी वनस्पतींच्या पानांमध्ये शोषल्या जातात। तर कशाच्या द्वारे सांगितलं, तर क्लोरोफिलच्या, बाकी काहीही सांगत बसू नका। ठीक आहे, क्लोरोफिल हा पदार्थ वनस्पतीच्या पानांमध्ये आहे, पानांना व शैवालांना हिरवा रंग देतो आणि त्यामध्ये क्लोरोप्लास्ट नावाचा पेशी असतात। आता क्लोरोप्लास्टचं काम प्रकाश लहरींचं शोषण करणं आहे की हिरवा रंग देणं आहे हे आपल्याला माहीत नाही। ठीक आहे, पण इथे यांनी एक्झॅक्टली काय सांगितलं, क्लोरोफिलमुळं तरंगलांबीच्या लहरी विविध तरंग लांबीच्या लहरी वनस्पती पानांमध्ये शोषून घेऊ शकतात हे सांगितलेलं आहे बघा। काही मुलं काय म्हणतात की सर इकडे क्लोरोप्लास्ट पण आहे ना क्लोरोफिलमध्ये, मग क्लोरोप्लास्ट का येणार नाही, तर क्लोरोप्लास्टचं जे काम आहे ते आपल्याला इकडे सांगितलेलं नाहीये। आता क्लोरोप्लास्टचं काम अकॉर्डिंग टू पॅसेज हिरवा रंग देणं आहे की शोषण करून घेणं आहे विविध तरंग लांबींना, हे आपल्याला माहित नाही। पण इथं यांनी सरळ सांगितलं क्लोरोफिलचं आहे, क्लोरोफिलचेही अनेक प्रकार आहेत, त्यांच्याद्वारे म्हणजे या क्लोरोफिलच्या द्वारे विविध तरंग लांबींच्या लहरी वनस्पतींच्या पानांमध्ये शोषल्या जातात असं आलेलं आहे बघा। त्यानंतर नेक्स्ट बघा 14वा क्वेश्चन आहे हा, खालीलपैकी ग्लुकोजचे कशाकशाचे संयोग होऊ शकतात असा क्वेश्चन आहे बघा। कशाकशाचे संयोग होऊ शकतात, तर काय याचं उत्तर येतं, ड आणि ई यांच्याशी संयोग होऊ शकतात। काय आहे हे, ड काय आहे, फॉस्फरस आहे, आणि ई काय आहे, तर सेल्युलोज असं पॅसेजमध्ये आलेलं आहे। प्रोटीन, स्टार्च, न्यूक्लिक ॲसिड यांच्याशी होऊ शकत नाही। जर संयोग विचारलेला असेल तर संयोग हा फक्त
या लोकांशी सांगितलेला आहे बघा. ठीक आहे, पॅसेजनुसार एकदम हा जो आहे हा आपण जसा आयोग एखादा क्वेश्चन सोपा काढतो आणि फॅक्च्युअल काढतो त्या धर्तीवर आपण काढण्याचा प्रयत्न केला, पण जनता चुकवते हे 100% आहे. आता बघा इथं पण मुलं काय म्हणतात, ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्ट म्हणजे काय म्हटलेलं आहे, ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्ट म्हणजे वनस्पतीची ग्लुकोज वापरण्याची क्षमता आहे का, नाही, अयोग्य आहे. वनस्पती क्लोरोप्लास्टचे प्रमाण आहे का, अयोग्य आहे. वनस्पतीची सौर ऊर्जेला ग्लुकोजमध्ये रूपांतरणाची क्षमता, वनस्पतीची सौर ऊर्जेला ग्लुकोजमध्ये रूपांतरणाची क्षमता, तर हे याचं का नाही येत उत्तर बघा. ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्ट म्हणजे काय सांगितलेलं आहे हे थोडंसं आपण पॅसेजमध्ये जाऊया. बघा इकडे लास्टमध्ये काय म्हटलं यांनी, वनस्पती जी सौर ऊर्जा शोषून घेतात तिचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करतात, त्यामुळे वनस्पतींना निर्माण केलेल्या एकंदर ग्लुकोजच्या साह्याने त्यांची ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता निश्चित करता येणे शक्य आहे. काय, ग्लुकोजच्या साह्याने ऊर्जा शोषून घेणे शक्य आहे. निष्पन्न होणाऱ्या राशीलाच एकंदर, बघा जी राशी आहे, राशी म्हणजे काय, जे तुमचं जे काही प्रॉडक्ट आहे, जे काही तुमचं आन्सर येईल त्याला काय म्हणतो आपण, एकंदर मूलभूत उत्पादन क्षमता, ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्ट असे नाव त्यांना दिले जाते. कशाला, ऊर्जा शोषून घेण्याच्या क्षमतेला यांनी ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्ट असं म्हटलेलं आहे, नाही की रूपांतर करण्याच्या क्षमतेला, शोषून घेण्याच्या क्षमतेला. हे इम्पॉर्टंट आहे बघा. इथे काय बघा, ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता निश्चित करता येते बघा. तर या जी क्षमता आहे त्याचं जे काही राशी येईल, जे काही त्याचा अंक येईल त्याला आपण ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्ट म्हणतो, नाही की ग्लुकोजला, ग्लुकोजच्या कन्व्हर्जन करण्याला नाही म्हणत. तर कशाला म्हणतो आपण, ऊर्जा शोषून घेण्याच्या क्षमतेला म्हणतोय बघा, रूपांतरणाला नाही. ठीक आहे, ग्लुकोजच्या माध्यमातून किती ऊर्जा शोषून घेतलेली आहे हे सांगता येते आणि त्या शोषून घेण्याच्या ऊर्जेला आपण प्रायमरी काय, ग्रॉस प्रायमरी प्रॉडक्टिव्हिटी असं म्हणू शकतो. ते चुकतं बघा, ते मागं तुम्ही जे लिहिलेलं आहे ते चुकतं बघा याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे ते 3 येणार नाही, याचं उत्तर जातं 4. ठीक आहे, आता नेक्स्ट जो आहे तो आपण बघूया बघा. बघा काय म्हणतो, 16 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो आपण बघूया बघा. इकडे काय 16 नंबरचा क्वेश्चन बघा, अयोग्य विधान निवडा असं म्हटलेलं आहे. जे विधान अयोग्य असेल ते आपलं उत्तर यायला पाहिजे बघा. काय म्हणतो, या 1987च्या पूर्वी आर्थिक व्यवस्थेवर केंद्रीय नियोजन मंत्र्यांची पकड होती. येस, त्यांनी सांगितलेलं आहे याच्या पॅसेजमध्ये. अमेरिकेमध्ये भांडवलशाही होती, हे तर योग्य आहे बघा, हे 100% योग्य आहे. आणि 1987च्या पूर्वी आर्थिक व्यवस्थेवर केंद्रीय मंत्र्यांची पकड होती, हे कुठं आलेले बघा. तर यांनी इथे सांगितलेलं आहे बघा. बघा इथे काय म्हणतोय, 1987 साली त्याने लॉ ऑन स्टेट एंटरप्राइजेस असा कायदा केला, त्यामुळे केंद्रीय योजना मंत्र्यांच्या एकंदर आर्थिक व्यवस्थेवरील लोखंडी पगडा सैल होण्यास मदत झाली. हे कधी झालं बघा, तर त्याने लॉ ऑन स्टेट एंटरप्राइजेस आणला आणि 87 ला, म्हणजे त्याच्या आधी कोणाची पकड होती, तर केंद्रीय योजना मंत्र्यांची त्यावर पकड होती बघा. त्यामुळे ते विधान जे आहे ते योग्य जातं. तर हे जे विधान आहे बघा, हे त्यामुळे हे योग्य जातं बघा विधान. ठीक आहे, नंतर काय, अमेरिकेमध्ये भांडवलशाही होती, हे विधान योग्य जातं. आपल्याला काय अयोग्य विचारलं म्हणून कोणतेही नाही असं याचं उत्तर द्यावं लागेल बघा. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय आहे. नेक्स्ट जे आहे ते, तर खालीलपैकी कोणता देश बाल्टिक देशाशी संबंधित नाही, भाग नाही, तर याला आपण रद्द केलेलं आहे बघा. ठीक आहे, याला आपण रद्द केले, पॅसेजच्या बाहेर गेलेला क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, 17 नंबरचा क्वेश्चन आपण रद्द केला याला. बघा काय म्हटलं यांनी याच्यामध्ये, गार्बोचेवला अधिक वेगाने आर्थिक बदल घडवून आणायचे नव्हते असं कुठं म्हटलेलं नाही, हे अयोग्य आपण पकडलेलं आहे. तो जहालमध्ये होता किंवा नव्हता हे आपल्याला माहित नाही बघा, ते म्हणून हे पण जे आहे ते अयोग्य आपण पकडलेलं आहे. तर हे बघा इथं काय, अ आणि बी दोन्ही अयोग्य असं 3 याचं उत्तर जातं बघा 18 नंबरचं. ठीक आहे, दोन्ही अयोग्य आहेत बघा हे. नंतर नेक्स्ट काय आहे बघा याच्यामध्ये,
19 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. गार्बोचेवची ग्लासनॉस आणि पेट्रोचाइक ही धोरणे यशस्वी ठरली असती तर तर्काच्या आधारे, म्हणजे बघा ही दोन्ही जर धोरणे यशस्वी ठरली असती तर काय काय झालं असतं ते आपल्याला बघायला पाहिजे बघा पॅसेजमध्ये. तर काय काय झालं असतं बघा. साम्यवादाचा पराभव झाला नसता. येस करेक्ट आहे, हे पॅसेजनुसार करेक्ट आहे बघा. स्टॅलिनची राज्य पद्धती चालू झाली नसती, ठीक आहे, चालू झाली नसती नाही तर ती त्याला बंद झाली असती असं त्याचं उत्तर जायला पाहिजे बघा. ते चालू झाली नसती येणार नाही तर काय ती बंद, जर ते सक्सेस झाला असता तर बंद झाली असती. आणि नेक्स्ट जे आहे बघा ते सोव्हिएत रशियाचे विघटन झाले नसते, हे पण आहे बघा. पॅसेजमध्ये ही धोरणं ग्लासनॉस आणि पेरेस्ट्रॉइक ही जी धोरणं आहेत ती अयशस्वी झाली आणि त्याचे काय परिणाम झाले असं आलेलं आहे, ठीक आहे. अयशस्वी झाल्यामुळे चे परिणाम आलेले आहेत. मग आपल्याला त्याच्या विरुद्ध बोलायचं. जर सक्सेस झालं असेल तर काय झालं असतं, त्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम झाले असते. तर याच्यामध्ये काय साम्यवादाचा पराभव झाला नसता, येस करेक्ट, आणि सोव्हिएत रशियाचे विघटन झाले नसते असं येतं. स्टॅलिनची चालू झाली राज्य पद्धती चालू झाली नसती असं नाही तर त्याची राज्य पद्धती बंद पडली असती, हे नक्कीच आहे, ठीक आहे. म्हणून बघा याचं उत्तर जे आहे ते अ आणि क जातं बघा, ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघा. नेक्स्ट मध्ये काय म्हणतोय बघा. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. पेरेस्ट्रॉइक या धोरणाअंतर्गत रशियाने परराष्ट्र धोरण बदलले बघा. याच्याच आधारे बदललं का असं नाही, ते दोन्ही पण आलेले आहेत म्हणून हे अयोग्य येतं बघा. ग्लासनॉस या धोरणामुळे अर्थव्यवस्था कार्यक्षम झाली नव्हती असं पण कुठं आलेलं नव्हतं बघा हे. तर याचं उत्तर जे आहे ते दोन्ही विधानं जी आहेत ती अयोग्य आहेत बघा. म्हणून दोन्हीही नाही असं याचं आपण उत्तर देतो बघा, ठीक आहे. कार्यक्षम झाली नव्हती असं नाही आलेलं कुठं, ठीक आहे. तर इथं आणि 20चं काय तर पेरेस्ट्रॉइक आहे की तो ग्लासनॉस आहे हे एक्झॅक्टली सांगता येत नाही, पण या दोन धोरणांच्या अंतर्गत कुठल्या तरी धोरणामुळे रशियाने परराष्ट्र धोरण बदलले होते हे आपण निश्चित सांगू शकतो. त्या धोरण पेरेस्ट्रॉइकमुळेच केलं होतं हे सांगू शकत नाही, दोनच्या अंतर्गत होतं हे सांगू शकतो, ठीक आहे. म्हणून पहिलं अयोग्य आणि दुसरं पण अयोग्य येतं बघा. नेक्स्ट जो आहे बघा तो 21 ते 25. त्याला थांबवता येईल का 2 मिनिटं? पॉज करता येईल का त्याला? नाही, पॉज कर ना. नेक्स्ट जो आहे बघा तो आपला उतारा जो आहे तो नेक्स्टच्या ह्याच्यामध्ये काय आहे तर ते आपण बघूया बघा. पर्यायी विकास या मुद्द्याला तेवढा पाठिंबा का मिळाला नाही, काय उत्तर बघायचं. काय क्वेश्चन आहे हा. पर्यायी विकास याला मुद्द्याला तेवढा पाठिंबा का मिळाला नाही तर काय पर्यायी विकासाची कल्पना थोड्या गटापुरती मर्यादित होती, हे सरळ सरळ पॅसेजमध्ये आलेलं आहे बघा. थोडंसं बघायचं असेल तुम्हाला तर तुम्ही आपण बघू शकतो बघा. काय ध्येयवादी गटापुरता मर्यादित राहिली, ठीक आहे. पर्यायी विकासाची जी संकल्पना आहे ही ध्येयवादी गटापुरती मर्यादित राहिली, ठीक आहे. नंतर काय आम समाजाला, आम म्हणजे जो सामान्य समाज जो होता तो त्याला त्याचं आकर्षण वाटलं नाही, त्यामुळे कारणावर क्वेश्चन आहे बघा तो. त्यामुळे आजही ठिकठिकाणी सेजच्या विरोधात आंदोलने होतात पण ती आंदोलने व त्यांचे पाठीमागे भांडवली तर मोडून काढू शकत नाहीत, ठीक आहे. तर काय होतं तर छोट्याशा याच्यावर ते राहिल्यामुळं त्यांना तेवढा पाठिंबा मिळत नाही बघा, ठीक आहे. पुढं काय म्हणतोय ते आपल्याला बघायला पाहिजे. नेक्स्ट जो आहे तो बघा. इथं पण येतं बघा ते जे आहे ते नर्मदा आंदोलन आणि इतरही आंदोलनांना विस्थापनाच्या मुद्द्यांवर ठिकठिकाणी पाठिंबा मिळणं स्वाभाविक होतं, पण पर्यायी विकास या मुद्द्याला मात्र तेवढा पाठिंबा मिळाला नाही. या पर्यायी विकासाचं प्रारूप जीवनशैलीविषयीच्या काही गृहीत कल्पनांवर आधारित होतं. या कल्पनांचा ठीक आहे ह्या सांगितल्या या कल्पनांचा पगडा एका छोट्या ध्येयवादी गटापुरता मर्यादित राहिला, ठीक आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे ते काय तर एका गटापुरती मर्यादित होती म्हणून तेवढा त्याला पाठिंबा मिळाला नाही, हे यातून सरळ सरळ येतं बघा. नेक्स्ट जो आहे तो बघा क्वेश्चन 21 आणि 22 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. खाली कोणते विधान चुकीचे आहे हे आपल्याला काढायचं. चुकीचं सांगा 22 नंबरचा काय चुकीचे उत्तर सांगा. तर काय शेतकरी चळवळ सोडली तर पर्यायी चळवळी यशस्वी झाल्यात का असं कुठं आलेलं आहे का यशस्वी झाल्या म्हणून तर नाही, यशस्वी झाल्या म्हणून कुठेही आलेलं नाहीये बघा. तर ब स्टेटमेंट आहे बघा.
नर्मदा आंदोलनात विकास कल्पनेची चिकित्सा केली गेली, त्याच्यावर शंका घेतली गेली असं आलेलं बघा पॅसेजमध्ये. तर शंका घेणे म्हणजेच काय, त्याची चिकित्सा करणे. तर येस येतं, हे जे आहे हे चुकीचं आहे बघा. तर केवळ अ याचं उत्तर जातं बघा. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया बघा. काय, पर्यायी चळवळींना खीळ का बसली असे लेखकाला का वाटते? तर काय म्हणतोय बघा, पॅसेजमध्ये थोडंसं जाऊया. शेवटच्या पॅरामध्ये शेवटची लाईन आहे बघा ही. काय म्हणतोय या, काय म्हणतोय बघा इकडे शेवटच्या याच्यामध्ये कुठपासून असायला पाहिजे. हां, चळवळ चालवण्यासाठी त्या वृद्धिंगत होण्यासाठी जनाधार आवश्यक असतो. जनाधार आवश्यक असतो तो आम जनतेचा असावा. तो आम जनतेचा असावा हे तर खरंच आहे, पण त्याची सुरुवात कुठेतरी एका विशिष्ट लक्ष्य समूहापासून व्हायला हवी. म्हणजे सुरुवात जी आहे तर एका छोट्या गटापासून व्हायला पाहिजे. विशिष्ट लक्षी मागण्या म्हणजे जे आहेत बघा, ह्या विशिष्ट जे लोक आहेत त्यांच्या विशिष्ट लक्षी मागण्या व मुद्दे, ठीक आहे, व मुद्दे आणि सर्वसाधारण वैचारिक दृष्टी यांच्यातील संतुलनाच्या मुद्द्यावर इतर काही चळवळींप्रमाणे पर्यायी विकासाच्या चळवळीलाही खीळ बसली. ठीक आहे, पर्यायी विकासाच्या चळवळीला का खीळ बसली? तो विशिष्ट लक्षी मागण्या, मुद्दे आणि सर्वसाधारण वैचारिक दृष्टी यांच्यामध्ये काय नव्हतं, संतुलन नव्हतं. म्हणजेच काय, संतुलन नव्हतं, त्याच्यामुळे यांना खीळ बसली असं म्हटलेलं आहे बघा. तो क्वेश्चन बघा काय आलेला आहे, पर्यायी चळवळींना खीळ का बसली? तर का खीळ बसली? आता इकडे त्यांच्याकडे वैचारिक दृष्टीचा अभाव होता. वैचारिक दृष्टीचा अभाव होता का? नाही, वैचारिक दृष्टी होती पण काय, संतुलन नव्हतं. नंतर काय, विशिष्ट मागण्या व मुद्दे आणि सर्वसाधारण वैचारिक दृष्टी यांच्यातील संतुलनामुळे, संतुलन नाही असंतुलनामुळे असं यायला पाहिजे होतं इकडं. ठीक आहे, पुढे काय, त्यांना नसणाऱ्या जन आधारामुळे नाही, तर काय यापैकी नाही याचं उत्तर जातं बघा 4 नंबरचं. 24 बघा, 24 काय म्हणतो 24, खालील कोणते विधान योग्य आहे? बघा याचं उत्तर काय, खालील कोणते विधान योग्य आहे? शेतकरी चळवळ ही इतर पर्यायी चळवळीमध्ये यशस्वी होऊ शकली नाही, तर हे अयोग्य आहे बघा. हे अयोग्य निघतं. पर्यायी चळवळी यशस्वी होण्यासाठी विस्थापनाचा मुद्दा आवश्यक आहे. असं म्हणजे काय, हा जर मुद्दा असेल तरच मग काय होऊ शकतं बघा, पर्यायी चळवळी यशस्वी होऊ शकतात असं म्हटलंय. असं पॅसेजमध्ये कुठेही आलेलं नाहीये बघा. ए स्टेटमेंट जे आहे हे पण अयोग्य आहे आणि हे पण अयोग्य आहे. कोणते बरोबर आहे असं विचारलेलं आहे, तर याचं उत्तर 4 जातं बघा. वरीलपैकी कोणतेही नाही असं याचं उत्तर जातं बघा. नंतर 25 जो आहे तो बघा काय म्हणतो, उतार्यामागील लेखाचा मुख्य मुद्दा काय आहे याचा बघा, तर तो सांगायला पाहिजे. पर्यायी चळवळींच्या मर्यादेवर यांनी प्रकाश टाकलेला आहे बघा. पर्यायी चळवळी जी आहे तर त्याच्या मर्यादा काय आहेत तर ते यांनी सांगितलेलं आहे सर्व पॅसेजमध्ये. तर बाकी येणार नाही, पर्यायी चळवळींवर टीका करणे येणार नाही, त्यांच्या विरोधात बोलले नाही, भांडवलशाही धोरणांमुळे उद्भवलेल्या विसंगती दर्शवणे हे नाही, नर्मदा बचाव आंदोलन हे फक्त उदाहरण म्हणून आलेलं आहे. तर 3 जे आहे ते योग्य आहे बघा याच्यामध्ये. ठीक आहे, 26 to 30 आपण बघूया. बघा काय तर 26 to 30 याच्यामध्ये बघा काय म्हणतोय आपण, समाजाला स्थैर्य देण्यासाठी खालीपैकी कोणती गोष्ट अनावश्यक ठरते? असा क्वेश्चन जो आहे तो 2014 आयोगाने विचारलेला आहे बघा. खालीपैकी कोणती गोष्ट अनावश्यक ठरते? तर कुठला आहे बघा, परिवर्तन प्रक्रिया ही आवश्यक गोष्ट आहे. आपल्याला काय पाहिजे, अनावश्यक. ही काय आहे, आवश्यक आहे. ठीक आहे, नंतर सुव्यवस्था आवश्यक आहे बघा. समाजबाह्य संबंध आवश्यक आहे. हे कुठं आलेलं आहे समाजबाह्य संबंध? तर पॅसेजमध्ये बघा हे आलेलं आहे, कुठेतरी हे दिसतं बघा. हे बाह्य परिस्थिती म्हणजे काय, समाजबाह्य संबंध याला आपण म्हणू शकतो, यांचा अंदाज. ठीक आहे, हे अंदाज घेऊन त्या समाजाला आपल्यापुरता हा समतोल ठरवावा लागतो. दीर्घ परंपरा असल्यास, स्थिर शासन असलेल्या समाजात जर अन्याय विषमता असतील तर परिवर्तनाला अग्रगम द्यावा लागतो. या उलट अस्थिर शासन, परकीय आक्रमणाची भीती असेल तर अशा समाजात परिवर्तन करताना ते सावकाश करावं लागते. तर समाजबाह्य संबंध येतं बघा, हे ते इम्पॉर्टंट आहे म्हणून. ठीक आहे, म्हणूनच त्याचं उत्तर जे आहे बघा ते 26चं जे उत्तर निघतं बघा, तर ड यापैकी नाही असं त्याचं उत्तर जातं बघा. ठीक आहे, यापैकी नाही असं त्याचं उत्तर जातं. नंतर 27 बघा काय उत्तर आहे, क्वेश्चन काय आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे बघा. 27, तर याला थोडं डिटेलमध्ये आपण घेऊया. 27ला काय म्हटलंय बघा, समाज टिकून राहण्यासाठी सुव्यवस्था असावी लागते आणि तो समाज चांगला आणि न्याय व्हावा म्हणून परिवर्तनाच्या प्रक्रियेचीही जरुरी असते. ठीक आहे,
यांनी काय म्हटलं, खालील विधान वाचा व योग्य गृहीतक निवडा. योग्य गृहीतक निवडा. गृहीतक म्हणजे काय असतं बघा. गृहीतकाचा कॉन्सेप्ट काय आहे, तुम्ही हे माझं लेक्चर का करताय याचं उत्तर साधणं म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक जी काय ॲक्शन करता ती कशाच्या तरी बेसिसवर असते, कशाच्या तरी आधारावर असते. बघा तुम्ही MPSCचा अभ्यास करताय तर याचं बेस काय आहे, तर तुम्हाला पोस्ट मिळेल हा तुमचा विश्वास आहे म्हणून तुम्ही MPSCचा अभ्यास करताय, बरोबर आहे. म्हणजे आपल्या ॲक्शनला, आपल्या बोलण्याला काहीतरी आधार असतो, वैचारिक आधार असतो, त्या आधाराला आपण गृहीतक म्हणतो बघा. ठीक आहे, जे लुप्त असतं, पॅसेजमध्ये सरळ सरळ दिलेलं नसतं. म्हणजे आता बघा इथं काय म्हटलं यांनी, समाज टिकून राहण्यासाठी सुव्यवस्था असावी लागते आणि तो समाज चांगला आणि न्याय्य व्हावा म्हणून परिवर्तनाच्या प्रक्रियेचीही जरुरी असते. म्हणजे इथं काय म्हणायचं बघा याला, 27चं बघा, परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे समाज चांगला व न्याय होऊ शकतो. इकडे काय म्हटलं, समाज टिकून राहण्यासाठी सुव्यवस्था असावी लागते आणि तो समाज चांगला आणि न्याय व्हावा म्हणून परिवर्तनाच्या प्रक्रियेची जरुरी असते. म्हणजे यांना काय म्हणायचं, परिवर्तनाच्या प्रक्रियेमुळे समाज चांगला व न्याय होऊ शकतो याच्या आधारावर यांनी हे बोललेलं आहे बघा. आधार आहे हा आधार आहे, बेस आहे. याच्या आधारावर आपण जे काय आपण बोलतो त्याचा आधार काय आहे याला आपण म्हणतो. ठीक आहे, पुढे काय म्हणतोय बघा, 28 परिवर्तनासंबंधी खालील विधाने लक्षात घ्या आणि विसंगत विधान निवडा. तुम्हाला काय निवडायचं, विसंगत निवडायचं बघा. याचं उत्तर जे आहे तर ते काय निघतं बघा, परिवर्तन ही संकल्पना स्थैर्य या संकल्पनेच्या विरोधी आहे. नंतर काय म्हणतोय, स्थैर्य या संकल्पनेच्या विरोधी आहे, तर हे विरोधी वगैरे नाहीये बघा, तर तुम्हाला विसंगत निवडायचं आहे. ठीक आहे, नंतर काय म्हणतोय, परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. येस, करेक्ट आहे, हे पॅसेजमध्ये सुद्धा आलेलं आहे, जेव्हा अस्थिरता होऊ शकते म्हणून. नंतर काय म्हणतो, लोकांचे लक्ष अन्याय विषमतेकडे वळवण्यासाठी समाजामध्ये स्थैर्य आवश्यक आहे. तर हे आणि हे जे आहे ते विसंगत आहेत बघा. आणि क जे आहे ते विसंगत आहेत बघा, म्हणून याचं उत्तर जे आहे ते 4 जाईल बघा. याचं उत्तर आणि क असं याचं उत्तर जाईल बघा. नेक्स्ट जो आहे तो 29. मग इकडे काय म्हटलं 29 मध्ये, स्थैर्याला अयोग्य विचारलंय. जे विधान अयोग्य असेल ते तुमचं उत्तर पाहिजे बघा. 29 जे आहे ते जे अयोग्य असेल ते उत्तर पाहिजे बघा. याच्यामध्ये काय होतं, स्थैर्याला सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी समाजामध्ये परिवर्तन होणे ही पूर्व अट आहे. म्हणजे काय, स्थैर्याला सर्व समाज घटकांचा पाठिंबा जर मिळवायचा असेल तर काय करावं लागतं, समाजामध्ये परिवर्तन घडवावं लागतं बघा. हे पॅसेजमध्ये कुठं आलेलं आहे हे आपण थोडंसं बघूया. बघा इथं आलेलं आहे बघा. काय म्हणतो यांनी, परिवर्तन झाल्याखेरीज, म्हणजे काय परिवर्तन झालंच पाहिजे, परिवर्तन झाल्याखेरीज स्थैर्याला सगळ्या समाज घटकांचा पाठिंबा मिळू शकणार नाही. ठीक आहे, मला याचा अर्थ काय, जर स्थैर्याला सगळ्या समाज घटकांचा पाठिंबा जर मिळवायचा असेल तर काय पाहिजे, काय आवश्यक आहे, तर परिवर्तन आवश्यक आहे बघा. हे इथनं आलेलं आहे ते विधान. ठीक आहे, ठीक आहे, म्हणून 29चं ए जे आहे ते योग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारलं आहे. परिवर्तनामुळे समाजाला स्थिरता प्राप्त होते. तर परिवर्तनामुळे समाजाला स्थिरता का स्थैर्य प्राप्त होते असं यायला पाहिजे बघा. स्थैर्य प्राप्त होते असं यायला पाहिजे, स्थिरता नाही. स्थिरता आणि स्थैर्य या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, तर हे अयोग्य आहे बघा. तर आपल्याला काय विचारलं, अयोग्य म्हणून केवळ ब याचं उत्तर जाईल बघा. पुढे काय म्हणते बघा 30 नंबरचा, परिवर्तनाची काळ धरताना दरवेळी स्थैर्याचा धिक्कार केलाच पाहिजे असे नव्हे. या विधानामधून लेखाला काय म्हणायचे आहे, काय म्हणते बघा. याचं उत्तर जे आहे ते फक्त ब आहे. याचं तुम्हाला मी उदाहरण सांगतो. परिवर्तनाची काळ धरताना दरवेळी स्थैर्याला विकास केलाच पाहिजे. आता समजा जर मी तुम्हाला म्हटलं की पूर्व परीक्षा पास होण्यासाठी, पूर्व परीक्षा पास होण्यासाठी जीएसचा अभ्यास केलाच पाहिजे
असे नव्हे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एखाद्या वेळेस पूर्व परीक्षा पास होण्यासाठी GSचा अभ्यास नाही केला तरी चालतं. ठीक आहे, केलाच पाहिजे याचा अर्थ काय की यस केला पाहिजे आणि नाही केला पाहिजे. पण बोलणाऱ्याने हे विधान का बोललं, जी क्वचित शक्यता आहे, जी कमी शक्यता आहे ते डोक्यात ठेवून बोललेलं आहे. म्हणजे काय एखाद्या वेळी नाही केला तरीही चालेल असं याचं म्हणतं बघा. तर इथं काय म्हणतोय, परिवर्तनाची काळ धरताना दरवेळी स्थैर्याचा धिक्कार केलाच पाहिजे असे नव्हे. म्हणजे काय क्वचित वेळा किंवा एखाद्या वेळी परिवर्तनामध्ये स्थैर्याच्या धिक्काराची गरज नाही, हे याचं उत्तर निघतं बघा. स्थैर्याचा धिक्कार केला पाहिजे असं नाही, तर याचं उत्तर काय निघतं बघा, केवळ ब याचं उत्तर जातं बघा 2 नंबरचं. बघा काय म्हटलं यांनी इकडे, सरंजामी पद्धतीमध्ये काय आहे, सरंजामी पद्धतीमध्ये कशा संबंधी आहे, सरंजामी पद्धती संबंधी आहे, त्याचं उत्तर त्याच्या संबंधी यायला पाहिजे बघा. ठीक आहे, पुढे काय म्हणतोय बघा हा, सरंजामी पद्धतीमध्ये काय सांगितले यांनी, स्थानिक गरजा भागवणे हे इथं मिळवतं, मुख्य उद्देश होता. नफा मिळवणे असं काही नव्हतं बघा. हं, तर याचं उत्तर बघा काय, भूदासांना त्यांच्या कष्टातून निर्माण झालेली संपत्ती स्वतःकडे ठेवावी लागत होती. स्वतःकडे ठेवावी लागत नव्हती असं नाही येणार त्यामध्ये. ठीक आहे, त्यांना ती द्यावं लागत होती. नफा मिळवणे हे तत्व नव्हते. आता हे विधान कुठेतरी सरंजाम पद्धतीशी जवळपास जाणवत आहे बघा. नंतर काय, भूदास आणि सरदार यांच्यामध्ये सत्ता संघर्ष होता. सत्ता संघर्ष होता का यांच्यामध्ये, सत्ताचा संघर्ष असं काय आलंय का, नाही आलंय. म्हणून याचं उत्तर जे आहे बघा, कोणतेही अंतर्निहित होतं नाही असं याचं उत्तर येतं बघा. कोणतंही नाही, कुणाशी संबंधित नाहीये. भूदासांना त्यांच्या कष्टातून निर्माण झालेली संपत्ती स्वतःकडे ठेवावी लागत होती, हे जे आहे हे सरंजामी पद्धतीचं उदाहरण नाहीये. ठीक आहे, भूदास आणि सरदार यांच्यामध्ये सत्ता संघर्ष होता, हे पण त्याशी संबंधित नाही, कोणतेही अंतर्निहित नाही, कोणतेही संबंधित नाही असा त्याचा हे होता क्वेश्चन हे होतं. नंतर काय म्हणतोय बघा, नेक्स्ट जो आहे तो, संबंधित उतार्यानुसार सरंजामशाही आणि भांडवलशाही यांच्यामध्ये एक साम्य आढळते. ते म्हणजे काय, संबंधित उतारा सरंजामी आणि शाही यांच्यामध्ये एक साम्य विचारलेलं आहे. साम्य, तर साम्य त्याचं सांगायचं बघा, साम्य सांगायचं. तर काय साम्य याच्यामध्ये, भांडवलशाहीचा जन्म सरंजामशाहीतून झाला, हे साम्य आहे का, नाही. तर सरंजामशाहीत स्थानिक गरजा भागवणे हे तत्व प्रमुख होते, तर हे दोन्हीचं साम्य आहे का, सरंजामशाहीबद्दल बोलतोय हा, भांडवलशाहीबद्दल नाही. तर भांडवलशाहीत नफा मिळवणे हे प्रमुख तत्व होते, पण हे भांडवलशाहीबद्दल बोलतोय बघा. तर याच्याबद्दल आहे का, सरंजामशाहीबद्दल आहे का, नाही. म्हणून कोणतेही अंतर्निहित होत नाही, दोन्हीही तुमचे ॲड्रेस झाले पाहिजेत बघा. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर हे येणार नाही. नेक्स्ट काय बघा 33, भांडवलशाहीची कोणती वैशिष्ट्ये उतार्यामध्ये आलेली आहेत, 33 नंबरचा आहे बघा. तर याच्यामध्ये बघा, तर ड वगळून सर्व म्हणजे काय, ड वगळून सर्व म्हणजे अ, ब आणि क, म्हणजे हा जो ऑप्शन आहे आणि हा जो ऑप्शन आहे तो सेम झालेला आहे इकडे आमच्याच्याने. ठीक आहे, तर काय म्हणतोय बघा, नफा मिळवण्यासाठी उत्पादन करणे, यस करेक्ट आहे, भांडवलशाहीचं आहे. कामगाराने निर्माण केलेले अतिरिक्त मूल्य स्वतःकडेच ठेवून घेणे, तर हे मालक स्वतःकडे ठेवून घेतो, बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे अस्तित्व यस पॅसेजमध्ये आलेलं आहे. कामगार आणि मालक यांच्यामध्ये वर्ग संघर्ष होता, असं काही याच्यामध्ये आलेलं नाही बघा. ठीक आहे, वर्ग संघर्ष कुठं आलेलं नाही. ठीक आहे, म्हणून ड वगळून सर्व अ ब क, म्हणून याचं उत्तर 2 किंवा 4 असं लिहिलं तरी पण योग्य येईल बघा याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट जो आहे बघा 34, काय म्हणतो, अयोग्य विधान पुन्हा निवडायचं, तुम्हाला अयोग्य विधान निवडायचं. तर काय होऊ शकतं याचं अयोग्य विधान, अयोग्य म्हणतोय हा. गुलामगिरीवर आधारित समाजामध्ये वर्गांचे संबंध उत्पादन पद्धतीवर अवलंबून होते. ठीक आहे, तर येस हे योग्य आहे का, पॅसेजच्या सुरुवातीला जर आपण गेलो तर त्यांनी काय म्हटलेलं का, पॅसेजच्या सुरुवातीला जर आपण गेलो तर त्यांनी काय म्हटलेलं आहे, मार्क्सच्या मते इतिहासच्या कालप्रवाहात प्रथम आदिम समाज, जिथं सुरुवात आहे बघा पॅसेजची तिथं जायला मी सांगतोय तुम्हाला. आदिम जमातीचा समाज, त्यानंतर गुलामगिरीवर आधारित समाज, त्यानंतर सरंजामदारी समाज आणि शेवटी आधुनिक भांडवलशाही समाज, असे समाज परिवर्तन क्रम आढळतो. ह्या प्रत्येक या शब्दाला गोल करायला बघा, ह्या प्रत्येक या शब्दाला गोल करायला पाहिजे इथे.
या प्रत्येक समाजातील वर्गांच्या लोकांचे परस्पर संबंध उत्पादनाच्या पद्धतीवर अवलंबून होते. सर्वांचे म्हणजे त्यामध्ये गुलामगिरीचा आधारित समाज सुद्धा आला बघा. म्हणून काय अवलंबून होते तर हे योग्य येतं. आदिम समाजामध्ये उत्पादन पद्धती नव्हती हे अयोग्य येतं बघा. सर्वांमध्येच उत्पादन पद्धती होती म्हणून केवळ ब याचं उत्तर जाईल. काय म्हणतो बघा 35. भांडवलशाही म्हणजे उतार्यामध्ये लेखक हे शेवटच्या उतार्यामध्ये लेखक हे काय करत आहेत 35चं काय करतायत शेवटच्या उतार्यामध्ये लेखक हे तर भांडवलशाहीमध्ये मालकाला नफा कसा मिळतो ते सांगत आहेत बघा. तर हे लास्टमध्ये जर तुम्ही बघितलं लास्टच्या ह्याच्यामध्ये लास्ट त्याला संबंधित क्वेश्चन असेल तर समजा आपण बघूया याला लास्टमध्ये काय म्हटलं यांनी बघा. बघा भांडवलशाहीत मालकाला नफा कसा मिळतो ह्याचे विश्लेषण मार्क्सने पुढील प्रमाणे केले आहे. हे जे पुढचं जे विश्लेषण आहे तर हे काय आहे भांडवलशाहीमध्ये मालकाला नफा कसा मिळतो याच्या संबंधी आहे. ठीक आहे. तर हे याच्यावरच हा बोलणार आहे. म्हणून शेवटच्या उत्तरामध्ये काय करतायत की भांडवलशाहीमध्ये मालकाला कसा नफा मिळतो ते सांगत आहेत बघा शेवटच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता नेक्स्ट जो उतार आहे तो बघा बरं 36 ते 40. 36 ते 40 मध्ये काय म्हटलेलं आहे यांनी बघा. संरचनात्मक बेरोजगारी म्हणजे संकल्पनेवर आधारित हा क्वेश्चन आहे. तर काय आहे मागणीपेक्षा असं पाहिजे होतं इथे मागणीपेक्षा विसंगत ज्ञान कौशल्य आत्मसात करणे म्हणजे काय तुम्ही संरचनात्मक बेरोजगारीकडे तुम्ही पायवाट चाल टाकताय बघा. केवळ क असं याचं उत्तर जाईल बघा याच्यामुळं. ठीक आहे. केवळ क असं याचं उत्तर जाईल. हे कुठं आलेलं आहे संरचनात्मक ते थोडंसं बघायला पाहिजे. त्यानुसार तुम्ही आपला पॅसेज जो आहे तो एकदम छोटा आहे बघा. सेकंड पॅरामध्ये आपल्या हे येतं. सेकंड पॅरामध्ये जर तुम्ही आलात काय म्हणतो ह्या श्रमाच्या बाजारपेठेत ज्या ज्ञान कौशल्यांना मागणी आहे त्यापेक्षा वेगळेच ज्ञान काय म्हटलं यांनी श्रमाच्या बाजारपेठेत ज्या ज्ञान कौशल्यांना मागणी आहे त्यापेक्षा वेगळेच ज्ञान कौशल्य संपादन केलेल्या उमेदवारांना नोकरी अथवा रोजगार मिळणे दुरापास्त बनावे हे स्वाभाविक ठरते. अशा परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या बेरोजगारीस अर्थशास्त्रीय परिभाषेत संरचनात्मक बेरोजगारी. ठीक आहे. संरचनात्मक काय मागणीपेक्षा वेगळे आत्मकौशल्य तुम्ही आत्मसात करणे त्याला आपण स्ट्रक्चरल बेरोजगारी. तर बघा मागणीपेक्षा विसंगत ज्ञान व कौशल्य आत्मसात करणे क याचं उत्तर सरळ जातं बघा. ठीक आहे. तर ते आपल्याला यायला पाहिजे. इम्पॉर्टंट म्हणजे जास्त आहे थोडासा ट्रिकी आहे. नंतर बघा 36 झालं 37 मध्ये काय म्हणतोय बघा हा. ठीक आहे. अयोग्य विधान यांनी निवडलेलं अयोग्य विचारलेलं बघा. अयोग्य तर अयोग्य सांगायचं इकडे. अयोग्य म्हटल्यानंतर अयोग्य सांगणे. तर काय म्हणते बघा ज्ञानाची जोड कौशल्याला देणे ही रोजगार मिळवण्याची पूर्वअट आहे. बघा ज्ञानाची जोड कौशल्याला देणे ही रोजगार मिळवण्याची पूर्वअट आहे आणि रोजगारासाठी कौशल्याची जोड ज्ञानाला देणे हे पूर्वअट आहे. तर हे योग्य आहे बघा. ॲज पर पॅसेज हे उलटं केलेलं आहे. ठीक आहे. कौशल्याची जोड ज्ञानाला देणे असं यायला पाहिजे. ठीक आहे. बाकी काही नाही. म्हणून जे आहे ते याचं केवळ एक जे आहे ते अयोग्य आहे. बाकी 2 नंबर तेच याचं सेकंड जे आहे ते योग्य आहे. आपल्याला अयोग्य विचारलं म्हणून केवळ अ येईल. याच्यामध्ये फक्त कौशल्याची जोड ज्ञानाला देणे असं आहे बघा. कौशल्याची जोड ज्ञानाला देणे हे जे आहे ते सेकंड करेक्ट आहे. आता असा क्वेश्चन आपण का तयार केला 2015ला आयोगाने हा असा क्वेश्चन विचारलेला आहे बघा. ठीक आहे. म्हणून असा आपण हा क्वेश्चन तयार केला पूर्वअटीचा. नेक्स्ट काय म्हणतोय बघा 37 38 बघा. पुन्हा तो आता आपण एक्सप्लेन केला होता बघा. केवळ पदवी मिळवल्याने संबंधित ज्ञान त्या उमेदवाराला पुरेसे असेलच अशी याची खात्री देता येत नाही. हे विधान कसं आहे तर हे नकारात्मक विधान आहे बघा. का नकारात्मक आहे समजा तुम्हाला एखाद्या याने म्हटलं काय की UPSC करणारे UPSC पास करणारे सर्व पास होतातच असे नाही. जर असं आलं बघा सर्व पास होतातच असे नाही म्हणजे याचा अर्थ काय बघा की याने एक्सेप्टेड फॅक्ट काय आहे की मॅक्झिमम पास होतात. ठीक आहे. आणि काय तर काही जे क्वचित आहेत जे रेअर आहेत तर काही नापास होतात.
बरोबर आहे. पण बोलणाऱ्याने असं का बोललं? UPSC करणारे सर्व पास होतातच असे नाही किंवा होतातच असे नाही. म्हणजे काय की बोलणाऱ्याने का बोललं, हे याचे दोन अर्थ होतात की मॅक्झिमम लोक पास होतात, 99% पास होतील, पण बोलणाऱ्याने का बोललं, नापास होण्याची शक्यता डोक्यात ठेवून बोललेलं आहे, म्हणून हे विधान कसं आहे, तर हे निगेटिव्ह विधान आहे बघा, नकारात्मक विधान आहे. इथं काय म्हटलं बघा आपण, केवळ पदवी मिळवल्याने संबंधित ज्ञान व त्या उमेदवाराला पुरेसे असेलच याची खात्री देता येत नाही. असण्याची शक्यता जास्त आहे. इथे दोन शक्यता आहे, असण्याची शक्यता इकडे जास्त आहे, नसण्याची शक्यता इकडे आहे. ठीक आहे, तर इथं काय नसण्याची शक्यता डोक्यात ठेवून बघा यांनी हे विधान केलेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणून हे विधान जे आहे ते नकारात्मक जातं बघा हे. ठीक आहे, म्हणून सेकंड जो आहे 39 तो आपण बघूया. असे क्वेश्चन आता यावर्षी येण्याची शक्यता आहे, कारण की मागच्या वर्षीचा बघा गैरसंभाव्यातला नमुना नावाचा जो पहिलाच पॅसेज होता त्यामध्ये सेम याच्यावर क्वेश्चन आहे, पूर्वार्ध अचूक आहे, चूक आहे, उत्तरार्ध करेक्ट आहे, अशा प्रकारचा तो क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन हे आहे बघा, क्वेश्चन आहे 39 नंबरचा. उतार्यानुसार एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे उद्योगधंदा योग्य असे प्रशिक्षण मनुष्य नाही, या विरोधाभासाचे महत्त्वाचे कारण म्हणजे, तर काय कारण आहे यांच्यामध्ये, पदवीधरांमध्ये कमकुवत रोजगार क्षमता, कमकुवत म्हणजे आहे पण त्याच्यामध्ये एवढी इफेक्टिव्हनेस नाही, रोजगार क्षमता नसणे येईल का, आहे पण कमी आहे, नसणे म्हणजे काय काहीच नाही, नाही काय अप्रशिक्षित मनुष्य असणे नाही, पदवीधर कमकुवत असणे नाही, तर काय 3 याचं उत्तर जातं बघा. 40 मध्ये काय म्हणतोय बघा, रोजगार क्षमता दुबळी आहे. आपण म्हणजे काय करायला पाहिजे बघा. इथं काय म्हणतोय हा आपण, याचा अर्थ काय होतो, आपण. आता हा क्वेश्चन 2014 ला असा क्वेश्चन विचारलेला आहे, हा सोल्युशन मागतोय बघा, सोल्युशन मागणारा हा क्वेश्चन आहे, काय केलं पाहिजे. तर काय केलं पाहिजे बघा 40 नुसार आपण, तर क आणि ड म्हणजे ज्ञान आत्मसात केले पाहिजे आणि कौशल्य आत्मसात केली पाहिजे. आपण काय म्हणतोय, हा सोल्युशन मागतोय, रोजगार क्षमता दुबळी आहे, आपण म्हणजे काय सोल्युशन मागतोय. सेम 2014 ला असा क्वेश्चन आहे बघा, तर म्हणून याचं उत्तर काय जाईल, ड, क आणि ड हे याचं जातं की ज्ञान आत्मसात केले पाहिजे, कौशल्य आत्मसात केले पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट उतारा बघा 41 ते 45. थोडंसं आपण सुरुवातीला वाचूयाला. काय म्हणतो, ह्या संपूर्ण जगाला गांधीजींनी आकर्षित केले कारण, संपूर्ण जगाला गांधीजींनी आकर्षित केले कारण त्यांनी हिंस्र शक्तीच्या विरोधात आत्मशक्तीचे अस्त्र उधारले बघा. आत्मशक्तीचे उधार, जगामध्ये काय हिंस्र शक्तीचा विरोध झाला नाही का, झाला, पण गांधीजींनी आकर्षित का केले, तर आत्मशक्तीचे अस्त्र उगारले म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तर आकर्षित केलेलं आहे. नंतर काय, तोफा आणि मशीनगन यांचा प्रतिकार करण्यासाठी अहिंसेचा आश्रय घेतला. मग आता मला सांगा की गांधीजींना आकर्षित का केले असणार, हिंस्र शक्तीचा विरोध केला म्हणून आकर्षित केले का, किंवा तोफा आणि मशीनगन यांचा प्रतिकार केला म्हणून आकर्षित केले का, तर नाही. आकर्षित का केले, आत्मशक्तीचे अस्त्र उगारले आणि अहिंसेचा आश्रय घेतला म्हणून आकर्षित केले. पहिलाच क्वेश्चन आहे बघा आपल्या ह्याच्यातला. या सांगण्यासाठी मी तुम्हाला या क्वेश्चनकडे आलो होतो, पॅसेजकडे आपण आलो होतो. पहिला क्वेश्चन बघा काय म्हणतोय, हा संपूर्ण जगाला गांधीजींनी आकर्षित का केले, तर का केले बघा, तर आत्मशक्तीचा उपयोग केला आणि अहिंसेचा आश्रय घेतला. म्हणजे काय, याच्यामध्ये काय येईल, क आणि ड असं याचं 2 उत्तर जातं बघा, सरळ सरळ. ठीक आहे, एकदम सोपं आहे. संबंधित उतार्यानुसार, तर काय संबंधित उतार्यानुसार काय म्हणतोय, हा हिंसाचाराने ध्येयप्राप्ती होत नाही असं यांनी म्हटलेलं नाही, हे अयोग्य ठरतं बघा. हा क्वेश्चन जो आहे तो अयोग्य ठरतो. ध्येयप्राप्ती माणुसकीच्या मार्गानेही शक्य आहे, तर यस हे योग्य आहे. ठीक आहे, म्हणून केवळ ब याचं उत्तर जाईल बघा. ठीक आहे, केवळ ब याचं उत्तर जाईल. नंतर काय म्हणते बघा 43, गांधीजींच्या मते स्वातंत्र्य लढ्यासाठी गांधीजींनी अहिंसा हेच मुख्य साधन का मानले. ठीक आहे, हेच मुख्य साधन का मानले, तर काय स्वातंत्र्या बरोबर माणसाच्या वृत्तीमध्ये बदल घडविणे हे सुद्धा हे ध्येय होते. हे पॅसेजमध्ये कुठं आलेलं आहे, तर हे आपल्याला बघायला पाहिजे बघा. सेकंड पॅरामध्ये आपल्याला जायला पाहिजे. काय म्हणतो, स्वातंत्र्य लढ्यासाठी गांधीजींनी अहिंसा हेच मुख्य साधन का मानले असणार बघा. इथं काय म्हणतोय,
काय म्हणते बघा हा, एक गोष्ट नक्कीच स्वीकारावी लागते की जेव्हा गांधीजींच्या नेतृत्वात भारतीय लोक इंग्रजांविरुद्ध संघर्ष करीत होते तेव्हा बहुतेकांना असेच वाटत होते की अहिंसा हे निव्वळ साधन आहे, कारण इंग्रजांविरुद्ध शस्त्रांचा वापर करण्याची क्षमता आणि सिद्धता आपल्याजवळ नाही. मात्र गांधीजींना तसे वाटत नव्हते. अहिंसकतेला सामावून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा विचार गांधीजींना मान्य नव्हता. देशाचे स्वातंत्र्य हे एक मोठे ध्येय होते, इथून इम्पॉर्टंट आहे, मोठे ध्येय होते, पण त्याबरोबरच माणसाच्या वृत्तीत बदल घडवणे हे त्याही पेक्षा मोठे ध्येय होते. माणसाला या गोष्टीची जाणीव करून द्यायची होती की ध्येयप्राप्ती ही हिंसाचाराऐवजी माणुसकीच्या मार्गाने साध्य करता येते. गांधींचे मुख्य ध्येय देशबांधवांच्या कष्टाचे निराकरण करणे तर होते, शिवाय त्या लोकांना पाशवीपणापासूनही प्रवृत्त करायचे होते. ठीक आहे, यामुळं बघा पाशवीपणापासून प्रवृत्त करणे आणि काय बरोबरच माणसाच्या वृत्तीत बदल घडवणे हे त्यांच्यासाठी सर्वात मोठं होतं. म्हणून त्यांनी अहिंसेचा का मार्ग स्वीकारला, तर माणसाच्या प्रवृत्तीत बदल घडविणे, पाशवीपणापासून परावृत्त करणे हे इम्पॉर्टंट होतं गांधीजींसाठी. म्हणून बघा काय तो क्वेश्चन, तो अहिंसा हेच मुख्य ध्येय, काय स्वातंत्र्याबरोबरच माणसाच्या वृत्तीमध्ये बदल घडवणे हे सुद्धा ध्येय होते. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर जे आहे तर काय याचं उत्तर जाईल बघा, तर केवळ ब याचं उत्तर जाईल बघा. ठीक आहे, आता जो आहे हा 44 नंबरचा जो क्वेश्चन आहे हा थोडासा संदिग्ध जातो बघा. ठीक आहे, थोडासा संदिग्ध जातो. तर काय विनयपूर्व आज्ञाभंग या संकल्पनेला कोणाला पोचता येणार नाही, कोणाला पोचता येणार नाही म्हणतोय हा. तर काय भारतीय व्यक्तीला पोचता येईल, भारतीय विचारांनी प्रभावित व्यक्ती यांना पण पोचता येईल, भारतीय विचारांबरोबर पासून दूर असलेली व्यक्ती यांना पोचता येईल. कोणाला येणार नाही, तर भारतीय नसणारी व्यक्ती. तर हेच एक चान्स आहे बघा, तसं ऑप्शन्समध्ये काही नाही आहे, पण केवळ क याचं उत्तर जाऊ शकतं बघा, केवळ क असं उत्तर याचं जाऊ शकतं. तेवढंच एक शक्यता आहे, बाकी नाही काही. ठीक आहे, थोरो टॉल्स्टॉय हे विनय हा क्वेश्चन बघा आता, थोरो टॉल्स्टॉय व विनयपूर्व आज्ञाभंग या संकल्पनेपर्यंत का पोचले असावेत, तर काय ते भारतीय तत्वज्ञानाच्या प्रवाहामध्ये आले असावेत बघा. ठीक आहे, आलेली असावीत म्हणून आहे. तो वाढलेली असावीत म्हणजे काय, तर ते भारतात राहून वाढलेली असावीत असा याचा कुठतरी अर्थ गृहीत आहे, तर नाहीतर ते 4 याचं उत्तर जातं बघा. ठीक आहे, नेक्स्ट बघा 46. 46 मध्ये काय म्हणते बघा, वेल्स आर काय आहे, वेल्स आर, वेल्स म्हणजे काय, तर काय सांगितलेलं आहे यांनी बघा, वेल्स आर 46. तर काय तर लार्जेस्ट ॲनिमल नाव लिव्हिंग इन द वर्ल्ड असं आलं बघा, लार्जेस्ट रिमेनिंग ॲनिमल असं पॅसेजमध्ये आलेलं आहे. सोप्पा आहे बघा हा उतारा जो आहे तो. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणतो, व्हेजिटेबल ऑइल काय नोन फ्रॉम लॉंग ॲगो, तर काय अँटिक्विटी नावाचा क्वेश्चन शब्द आला बघा, अँटिक्विटी. तर ठीक आहे, अँटिक्विटी हा आलेला आहे. अँटिक्विटी म्हणजे काय, जे आपण लॉंग ॲगोपासून आपल्याला माहिती आहे आणि जुन्यापासून आपल्याला माहिती आहे त्यावर हा क्वेश्चन तयार केलेला आहे फक्त, बाकी काही नाही. 48 बघा, द टर्म्स मिनरल्स ऑइल्स, तर काय एनी ऑइल दॅट बर्न्स असं याच्यामध्ये आलेलं बघा, 4 नंबरचा याचं क्वेश्चन जातं. ठीक आहे, नेक्स्ट जो आलेला आहे बघा, द पर्पज ऑफ ल्युब्रिकेशन, तर पर्पज ऑफ ल्युब्रिकेशन काय आहे, तर रिड्यूस फ्रिक्शन असं याचं उत्तर जातं, बाकी काही याच्यामध्ये नाही, एकदम सोपं आहे बघा. मिनरल ऑइल बिकम व्हेरी इम्पॉर्टंट ओनली वेन, तर काय लास्ट पॅरामध्ये लास्ट ट्रेन आलेली आहे, द इंटरनल कंबशन इंजिन वॉज इन्व्हेंटेड, हे याच्यामध्ये 4 आलेले आहे बघा. ठीक, तर जास्त काही याच्यामध्ये नाही आहे. तर अशा प्रकारे बघा आपलं जे टेस्ट नंबर 4 आहे त्याचा आपण हे एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे, बऱ्यापैकी डिटेल्समध्ये जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर याच्या पलीकडे पण काही तुम्हाला अडचणी असतील तर आपला जे प्रवीण राऊत सरांचा नंबर जो आपण दिलेला आहे तर तो आपण घेतलेला आहे बघा. तर याचबरोबर बघा आपलं एक नवीन पुस्तकसुद्धा आता येत आहे, उतार्यांचं जे नवीन पुस्तक आहे, तर आपण त्याला ठोकळा असं नाव दिलेलं आहे बघा. तर ते आपल्याला त्याचं हे जे आहे बघा, उतार्यांचा ठोकळा बाय विवेक पाटील आणि संपादक जे आहेत ते याचे प्रवीण राऊत सर आहेत बघा. तर यानुसार बघा, तर हे जास्तीत जास्त 28 तारखेपर्यंत आपण मार्केटमध्ये याला आणणार आहे. तर याच्यामध्ये 230 उतार्यांचा समावेश आहे बघा, 230 उतारे आहेत त्याच्यामध्ये आणि 1150 प्रश्न आणि उत्तर आहेत बघा, 150 प्रश्नांचा सराव याच्यामध्ये होईल आणि 115 उतारे याच्यामध्ये इंग्रजी उतारे याच्यामध्ये आहेत. तर अशा प्रकारे हा एक बल्की आहे आणि सराव संच आहे, 10-10चे आपण तयार करून तुम्हाला दिलेले आहेत. तर मॅक्झिमम जेवढं याच्यामध्ये तुम्हाला उपयोग होईल तेवढा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. एका महिन्यामध्ये मॅक्झिमम तुमची प्रॅक्टिस व्हावी यानुसार हे आपण करतोय. ठीक आहे, तर हे पुस्तक जरूर बघा, तुमच्या मित्रांनाही सांगा. जे आपलं फक्त उतारे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्या व्यतिरिक्त हे सेकंड पुस्तक आपण काढतोय बघा. ठीक आहे, धन्यवाद.
हां, त्याचबरोबर अजून जो आहे तो निर्णय क्षमतेचं पण पुस्तक आपण आणलेलं आहे बघा, निर्णय क्षमतेचं. तर याचाही 28 पर्यंत हे मार्केटमध्ये पोहोचून जाईल बघा. ठीक आहे, धन्यवाद.